पाकिस्तानच्या 28 दहशतवाद्यांना भारतानं कंठस्नान घातलेलं आहे। भारतामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न ते करत होते आणि त्याच वेळेला 28 दहशतवाद्यांना भारताने कंठस्नान घातलेलं आहे। या 28 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या 2 दहशतवादी अड्ड्यांवरती हल्ले सुद्धा करण्यात आले। पाकिस्तानकडून भारतामध्ये दहशतवादी घुसवण्याचा पुन्हा एकदा मोठा कट आखण्यात आलेला होता। मात्र आपल्या जवानांच्या आपल्या लष्कराच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानचा हा कट हा डाव उधळण्यात यश आलेलं आहे। दहशतवाद्यांवरती हल्ला करत असताना पाकच्या जवानांचा गोळीबार सुद्धा समोर येतोय। सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईमध्ये 7 दहशतवाद्यांचा काल सुद्धा खात्मा करण्यात आलेला होता। तर एकूण या संदर्भातली एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती असताना आणि या सगळ्याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवाद्यांना खतपाणी घालतोय आणि दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि या सगळ्याला भारतानं चोख प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलंय। कारण 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्याच वेळेला या 28 दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात यश आलेलं आहे। पाकव्याप्त काश्मीरमधल्या 2 दहशतवादी अड्ड्यांवरती हल्ले करण्यात आलेले आहेत। पाकिस्तानकडून पुन्हा भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा आणि या कुरापतींचा प्रयत्न सुरू आहे। कालची ही दृश्य आपण बघतोय। काल ज्या पद्धतीने दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश आलेलं होतं, 7 दहशतवादी मारण्यात आलेले होते आणि आजच्या या 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं त्याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गणेश, यामिनी पाकिस्तान हे नेहमी करत आलेलं आहे। पोस्ट आणि LOC वरती काउंटर फायर शेलिंग करून आर्टिलरी फायर करून पोस्ट आणि भारतीय सेनेला बिझी ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि ह्या शेलिंग आणि फायरच्या शेल्टरमध्ये किंवा त्याचा प्रोटेक्शन त्याच्या आडमध्ये हे लोक दहशतवाद्यांना सीमाहून पाकिस्तानमधून इंडियन बॉर्डर्सच्या आत पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि नेहमी करतात। अशाच प्रकारे इन्फिल्ट्रेशन सगळ्या LOCच्या भागांमध्ये होतं आणि 3 रात्र ज्या पद्धतीनं पाकिस्ताननं हेवी फायर केलं, आर्टिलरी फायर्स शेलिंग केली होती, तर असा प्रयत्न होणार हे भारतीय सेनेला माहिती होतं आणि म्हणूनच आपली भारतीय सेना LOCs BSF सगळेच सतर्क होते आणि जेव्हा हा प्रयत्न झाला तर एवढ्या मोठ्या संख्येत पाकिस्तानकडून येणाऱ्या अतिरेकींचा खात्मा भारतीय सेनेनं केलेला आहे। ही मोठी कामगिरी आहे। इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या किंवा पाक ऑक्युपाईड जम्मू काश्मीरमध्ये जे टेररिस्ट कॅम्प चालतात त्यापैकी 2 ते 3 टेररिस्ट कॅम्प भारतीय सेनेनं उद्ध्वस्त केलेले आहेत। तिथे असलेले सगळे अतिरेकी मारले गेले आहेत, म्हणून ही मोठी अपडेट आहे। यासोबतच भारतीय सेनेचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे ड्रोन, ज्या प्रकारे शेलिंग पोस्टवर सुरू आहेत, बॉर्डर एरियाजमध्ये सुरू आहे, त्या माध्यमातून किंवा त्याच्या मदतीनं पाकिस्तान लष्कर, जैश, हिजबुल अशा वेगवेगळ्या अतिरेकी संघटनांच्या अतिरेकींना भारतात घुसवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे। काल देखील उरी सेक्टरमध्ये काही इन्फिल्ट्रेशन प्रयत्न झाला होता, ज्याला भारतीय सेनेनं काउंटर केलं। त्याचसोबत कुपवाडा आणि अखनूर या भागामध्ये देखील काही इन्फिल्ट्रेशनचे प्रयत्न झाले होते, त्याला भारतीय सेनेनं काउंटर केलेलं आहे। पण आत्ताची मोठी बातमी, आज 7 अतिरेकींना मारलं गेलंय, त्यांचा खात्मा केला गेला आहे। 28 अतिरेकींसंदर्भातची माहिती येते। त्यासोबतच पाकिस्तानमध्ये भारतीय सेनेनं मोठी कारवाई करत 2 अतिरेकी कॅम्प उद्ध्वस्त केलेले, डिस्ट्रॉय केलेले आहेत आणि तिथे मोठ्या संख्येत अतिरेकी होते जे भारतात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिथं कॅम्प करून होते, त्यांचाही खात्मा झालेला आहे। यामिनी, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।